वसईमध्ये एका पोलिसाच्या दादागिरीचा व्हिडिओ समोर आलेला आहे। भर वर्दी घातल्यानंतर त्याने एका अंडा बुर्जीवाल्याला कशा प्रकारे मारहाण केली ते या व्हिडिओमध्ये आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर हा पोलीसवाला जो आहे वसईतल्या वालीव पोलीस स्टेशनचा पोलीस हवालदार आहे। विठ्ठल नांगरे असं याचं नाव आहे। हे पेशाने पोलीस हवालदार आहेत आणि त्यांची दादागिरी बघा। तर दुसरीकडे हा मोहम्मद सैफुल नावाचा छोटासा व्यापारी आहे। तो अंडा बुर्जीची गाडी भोयदापाडा परिसरामध्ये चालवतो। परवाच्या दिवशी म्हणजे 23 तारखेची ही घटना आहे। रात्री 11:30च्या सुमारास याच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली होती। आधी 15,000 रुपये मागितले आणि महिन्याला 3,000 रुपये हप्ता दे नाहीतर तुझा धंदा बंद करेल आणि दिले नाही म्हणून त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळी केली। म आणि भ अशा शब्दांचा वापर करत त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळी केली आणि याने व्हिडिओमध्ये सांगितले की हा मारहाणीचा व्हिडिओ फक्त थोडासा आलेला आहे, पण जेवढी त्याने मारहाण केली तो संपूर्णपणे व्हिडिओमध्ये काहीच झालेलं नाही। अक्षरशः जमिनीवर पाडून लाता भुक्याने ही मारहाण केलेली आहे। म्हणजे पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असा आहे की सदरक्षणाय खलनग्नाय असं पोलिसांचा ब्रीदवाक्य आहे, परंतु हे अशासारखे पोलीस जर असतील तर हे खाकी वर्दीला डाग म्हणावे लागतील। नेमकं मारहाण झालेल्या तरुणाचं म्हणणं काय आपण ऐकलं। भोयदापाड़ा में मेरा अंडे का दुकान है। मेरे को एक पुलिस वाला है 15-20 दिन से परेशान करता रोज़ आता है। रोज़ माँ बहन के ऊपर गाली देके चला जाता है, फिर मेरे को उठा के लेके 2-3 बार, फिर 1-2 घंटा अंदर ले आके बिठा के रखता है, फिर छोड़ देता है। एक दिन आया ऐसा 23 तारीख को रात को 12-12 बजे सीधा मेरे को आके कुछ सुनवाई कुछ नहीं, बोलता है धंधा चलाने का सीधा तो मेरे को 3,000 रुपये देने का और पहले एक बार 15,000 रुपये देने का। तो जैसे ही वो मेरे को फ़ोन किया किधर है रे तू, बोला इधर उसका खाना खा रहा था, खाना खाने गया था। 5 मिनट में वो मेरे को बुलाया, आया भी तो मेरे साथ में कुछ सुनवाई नहीं किया, खाली मेरे को मारना शुरू किया उसने। मैं बोला सर आप बुलाए, मैं आया तो आप मार क्यों रहा है। बोलता है ऐसा नहीं किया क्या रे, यहाँ मारा मेरे को, वो उसका इंसाफ चाहिए, मेरे को मारा क्यों उसने। मैं रोड पे ठेला चला, अगर गाड़ी चलाने का है तो मेरे को हफ्ता देना पड़ेगा, नहीं तो बंद करने का। सीधा माँ बहन के ऊपर गाली देके कैसे मारा, ऐसे कितने जन देते हैं? लात मार के सीधा लात मारा, चमाट बजाया। वो जो वीडियो वायरल हुआ है वो वीडियो आधा ही वीडियो है, पूरा वीडियो नहीं है वो। उससे पहले मुझे मार रहा था वो। एक मेरा वो लड़का था उधर कोई पहचान वाला, उसने वीडियो बनाया तो मेरे को बाद में बोला कि ये देख तेरा वीडियो भी बनाया, तो उस समय शेरेट से वीडियो लिया उससे। बहुत है ऐसा, खाली मैं अकेला नहीं रहता हूँ। फादरवाड़ी में पूरा नाइट पे दुकान चालू रहता है, उसको कुछ नहीं बोलता है। हम लोग उसका वो पूरा वीडियो निकाला है, उसको कुछ नहीं बोलता है। खाली मेरे को इधर दुकान बंद करा के जाके चौकी में घुस जाता है और मैं बोलता हूँ सर उधर का जो चालू रहता है, तो बोलता तू अपना देख, दूसरे का मत देख। एक ठेलेवाला आहे जो अंडा बुर्जीचा धंदा करतो। पोलीस त्याला नेहमी त्रास देतो। 15,000 पहिलं मागितले आणि प्रत्येक महिन्याला 3,000 हा धंदा जर सुरू ठेवायचा असेल तर मला 3,000 द्यायचा, हप्ता द्यायचा, तरच तू धंदा सुरू ठेव। त्याने त्याला मना केलं तर पहिला त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर परत 2 दिवसानंतर येऊन त्याला तू मला पैसे देत नाही म्हणून बेरहमीने त्याला मारहाण केली। आणि त्याचा एक व्हिडिओ जो तिकडचाच आज जो युवा आज जेनझी जो जागलेला आहे त्या एका जेनझीने तिकडे एक व्हिडिओ तो काढला आणि हा व्हिडिओ हा प्रसार माध्यमांवरती आला। त्यानंतर मी DCP साहेबांकडे गेलो। DCP साहेबांनी सांगितलं, आश्वासन दिलं की त्या हवालदारवरती जो विठ्ठल नांगरे आहे वालीव पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती कारवाई होईल असं आश्वासन दिलेलं आहे। नाही, पोलिसांची अतिशय घाणेरडी पद्धत सुरू झालेली आहे, दादागिरी करायची, मारहाण करायचं आणि जे गरीब आहेत, जे शोषित आहेत, पीडित आहेत, त्यांना अजून दबवायचं हे नवीन नाही आहे। हे इंग्रज जसे दडपशाही करत होते तसे आता पोलीस दडपशाही करतायत आणि हे जे प्रकरण घडलेलं आहे आणि हे खुलेआम मार म्हणजे रस्त्यावरती मारहाण करतायत, त्या ठेलेवाल्याला रस्त्यावरती मारहाण करतायत, ही म्हणजे ही कसलीच भीती नाही आहे। ही पोलिसांना कायद्याची भीती अजिबात राहिलेली नाही आहे। नाही, पोलिसांना सगळे गुन्हे माहिती असतात। आजकाल गुन्हेगार आणि पोलिसांचं हे एक संगनमत झालेलं आहे आणि हे गुन्हेगार वाढवण्यासाठी सुद्धा पोलीसच कारणीभूत आहे, कारण पोलीस हे कायद्याचे रक्षक नसून आता कायद्याचे भक्षक झालेले आहेत आणि अशा प्रकारचे आमच्या वसई विरारमध्ये अनेक गुन्हे होत आहेत। म्हणजे मर्डर आता तुम्ही बघत असाल तर या 2-4 महिन्यामध्ये किती मर्डर झाले, रेप झाल्या, अशा घटना पण घडलेल्या आहेत। काल परवाच्या दिवशी फायरिंग झाल्या, दिवसाढवळ्या फायरिंग होते, असं रस्त्यावरती मारहाण केलं जातं आहे आणि हे पोलीस, कारण कुठल्याही पोलिसांवरती कारवाई होत नाही, स्ट्रॉंग कारवाई होत नाही, म्हणून असं पोलिसांची तिथपर्यंत मजल जाते।